पूर्व विधायक बच्चू कडू की पार्टी प्रहार एक बार फिर राज्य सरकार को घेरने की तैयारी में है। चुनाव काल में किए गए वादों को लेकर यह आंदोलन जून में छेड़ा जाएगा, जिसमें बच्चू कडू और उनकी पार्टी राज्यव्यापी रक्तदान आंदोलन छेड़ेगा और यह रक्तदान सभी मंत्रियों के घरों के सामने किया जाएगा। इसके साथ ही उन्होंने पहलगाम हमले को लेकर केंद्र सरकार पर भी हमला बोला। कडू मुंबई में संताजी धनाजी पुरस्कार वितरण समारोह के दौरान मीडिया से बात कर रहे थे। जाती धर्म आणि भाषा या सगळ्या वादाच्या विरोधात माझा कार्यकर्ता सामान्य माणसाच्या हक्कासाठी संताजी धनाजीसारखा लढावा यासाठी हा पुरस्कार आहे। आणि आज पुरस्कारात खरं तर खूप मोठं समाधान आहे। महाराष्ट्रातून असे 200 कार्यकर्ते पुरस्कृत होणार आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं संघटन, ती राजकीयच नाही तर ती लढणारं संघटन जे सध्या आम्ही पाहतोय हद्दपार झालेलं आहे। कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक, कार्यकर्ता म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असं नव्हे तर कार्यकर्ता म्हणजे सामान्य माणसाचा आवाज उठवणारा असं एक ब्रीज झालं पाहिजे। याच्यासाठी आम्ही हे पुरस्कार सुरू केले आणि त्याला चांगला प्रतिसाद भेटतोय। बिलकुल नाही, मला असं वाटत नाही लाडकी बहिणीमुळे ते होतं, कारण आत्ता ज्या योजना आहेत जसं बुलेट ट्रेन आली किंवा शक्तीपीठ आलं, जे काही योजना आहे त्या सगळ्या योजना कमिशनच्या आहे। म्हणजे सगळ्या सिमेंट वर्क म्हणजे ज्याच्यातून टेंडर प्रोसेस, मग त्याच्यातून कमिशन आणि त्याच्यातून सरकार पण चालेल आणि पक्ष पण चालेल अशी एक व्यवस्था बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं, बजेटला दुर्बीण लावून पहा, त्या बजेटमध्ये सगळे जे काही योजना दिसतं किंवा ज्या तरतुदी दिसतं त्या सामान्य माणसासाठी आहेच नाही। सांगायला लाडकी बहीण आहे पण प्रत्यक्षात लूट चालू आहे, प्रत्यक्षात लूट चालू आहे। आणि म्हणून त्याचं पहिलं आंदोलन आता आम्ही 14 तारखेला सगळ्या मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान करणार। या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार, ते आंदोलन भाग म्हणून, रोष म्हणून नाही। त्यांचं झाल्यावर पुन्हा एक नाव आम्ही समोर करू, जेथपर्यंत दिलेलं वचन, खास करून सरकारमध्ये जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी यांनी जे वचनं दिले होते, कर्जमाफी करू, दिव्यांगाचा मानधन वाढवू, तिकडे सोयाबीनचं GST जे काही परत येईल ते सोयाबीनला 6,000 देऊ, MSPमध्ये 20% बोनस देऊ, काहीच करत नाही आहे। म्हणजे फक्त वचननामा जाहीर केला, छापला, मतं घेतली, पण आता त्याच्यावर फडणवीस साहेब बोलायला तयार नाही। त्यांना बोलणं करण्यासाठी 14 तारीख धर्मवीर संभाजी महाराजची जयंती आहे, तेव्हा रक्तदान करून रक्त सांडवाची वेळ येऊ देऊ नका ह्या इशारा द्यायचा आहे। आणि जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत। पण आता त्यांनी काय म्हटलं होतं, त्यांचा संकल्प काय होता BJPचा, का आल्याबरोबर आम्ही 2100 करू, मग 2100 केलेच नाही। आणि आज अर्धे दिव्यांग जर तुम्ही पाहिलं तर त्यांना दर 1 महिन्यानं मानधन भेटत नाही, पण सगळ्या मोठ्या बिल्डरचे पैसे बरोबर निघतं, त्यांचा एकही हप्ता रुकला नाही। मग दिव्यांगाचे का रुकतं, आमच्या विधवा भगिनीच्या का पैसे रुकतं, संजय गांधीचे 4-4 महिने भेटत नाही। रोजगार हमी योजनेचे पैसे 8 महिने झाले, 8 महिने, तो 24 तास ते काही योजनेचे नाही आहे, मेहनतीचे पैसे आहे। ज्यानं मजुरीवर काम केलं आणि 8-8 तास काम केलं त्यांना 4-4, 8-8 महिने पैसे भेटत नाही मजुरांना, कसे जगणार आहे? लक्ष नाही, एकतर मीडियाचं लक्ष नाही, आमचंही लक्ष नाही, राज्यकर्ते लोकांना त्याचं काही लेनदेन नाही। ज्यानं हल्ला केला त्याच्या मागं असन त्यांच्या बुडासहित, म्हणजे मी तर म्हणतो कोणता प्रांत देश काही असन तर ते उकळून फेका, पण मुळात तुमची चूक होती का नाही? तुमच्या एका चुकीमुळं जिथं 2-2, 3-3 हजार पर्यटक होते तिथं तुमचा एकही शिपाई का नव्हता? तुम्हाला खुफिया एजन्सीनं ही माहिती दिली होती का पर्यटकावर हल्ला होऊ शकतं, आणि ही माहिती दिल्यानंतरही तुम्ही बेजबाबदारपणा का राहिले? त्या संबंधित तुम्ही काय गृहमंत्र्यांना ही जबाबदारी स्वीकारली नाही पाहिजे? त्यांनी नाही किमान राजीनामा 2 दिवसातच राजीनामा द्यायला पाहिजे। त्यांचं खातं इथं चुकलं आहे, अमित शहांचं खातं चुकलं, त्यांनी चूक कबूल केली पण ते मीडियामध्ये झटकली नाही, हे दुःख आहे। कदाचित 2-3 जरी शिपाई तिथं सैनिक असते तर हा हल्ला झालाच नसता, वाचले असते आमचे भारतीय, पण त्याच्यावर चर्चाच नाही आहे। मला वाटतं का जे पाकिस्तानी असेल किंवा भारतीय किंवा पाकिस्तानात असेल, या सगळ्या संदर्भात दोनही देशानं अतिशय त्यांच्याबद्दल रोष
द्वेष असण्याचं काही कारण नाही आहे. त्या सगळ्या व्यवस्था केल्या पाहिजे, कारण ते काही दोषी नाही आहे. जे काही दोषी आहे, जर आमच्या भारतीय पाकिस्तानात आहे म्हणून ते काही दोषी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची गरज नाही आहे. त्यांचं सगळी व्यवस्था करणं गरजेचं आहे. पश्चातापेक्षा दिलासा असा वाटतंय का दिव्यांग मंत्रालय झालं. आम्ही ही प्रतिमा सुधारू, कधी वाईट वाटतं, पण ते फुलाच्या खाली जे काटे असतं ना ते म्हणजे गुवाहाटी आहे आणि फूल म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे. तेवढं निश्चितच मनाला कधी बेकार वाटतं, पण फूल पाहिल्यानंतर काटे थोडे